सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, फुलांची राणी म्हणून कोणत्या फुलाला ओळखले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुलाब, ऑप्शन बी चमेली, ऑप्शन सी कमळ, ऑप्शन डी सूर्यमुखी। हे उत्तर फुलांची राणी म्हणून चमेली फुलाला ओळखले जाते, हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, टॅमॅटोचा शोध कोणत्या देशाने लावला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी चीन। हे उत्तर टॅमॅटोचा शोध अमेरिका देशाने लावला, हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, खालीलपैकी कोणती नदी ताजमहल पासून जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए यमुना नदी, ऑप्शन बी गंगा नदी, ऑप्शन सी गोदावरी नदी, ऑप्शन डी कृष्णा नदी। तर उत्तर खालीलपैकी यमुना नदी ताजमहल पासून जाते, हे उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी मालदीव, ऑप्शन डी व्हॅटिकन सिटी। हे उत्तर आहे जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी आहे, हे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, भारताचा राष्ट्रीय रंग कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए निळा, ऑप्शन बी पांढरा, ऑप्शन सी 7 रंग, ऑप्शन डी केशरी। तर हे उत्तर भारताचा राष्ट्रीय रंग 7 रंग आहे, हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए टोकियो टावर, ऑप्शन बी ताजमहल टावर, ऑप्शन सी बुर्ज खलिफा, ऑप्शन डी वरील नाही। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर उत्तर जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा आहे, हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी कबड्डी, ऑप्शन सी हॉकी, ऑप्शन डी फुटबॉल। तर उत्तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी, हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 200, ऑप्शन बी 206, ऑप्शन सी 210, ऑप्शन डी 198। तर उत्तर मानवाच्या शरीरात एकूण 206 हाडे असतात, हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, मध तयार करणारा प्राणी कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए माशी, ऑप्शन बी कीड, ऑप्शन सी मधमाशी, ऑप्शन डी झुरळ। हे उत्तर मध तयार करणारा प्राणी मधमाशी आहे, हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या प्राण्याच्या दुधापासून बनवलेली चीज सर्वात महाग असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गाई, ऑप्शन बी गाढव, ऑप्शन सी म्हैस, ऑप्शन डी शेळी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर आहे गाढव प्राण्याच्या दुधापासून बनवलेली चीज सर्वात महाग असते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, जांभळ्या रंगाचे टॅमॅटो कोणत्या देशात आढळतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी दुबई, ऑप्शन सी ब्रिटन, ऑप्शन डी चीन। ह्याचं उत्तर जांभळ्या रंगाचे टॅमॅटो ब्रिटन देशात आढळतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, हत्तीचे बाळ किती वर्ष आईचे दूध पिते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 वर्ष, ऑप्शन बी 5 वर्ष, ऑप्शन सी 3 वर्ष, ऑप्शन डी 7 वर्ष। तर उत्तर हत्तीचे बाळ 5 वर्ष आईचे दूध पिते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, कोणत्या फळांच्या बियांनी मांजराचा मृत्यू होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पपई, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी सफरचंद, ऑप्शन डी जांभूळ।
तर याचं उत्तर पपई फळांच्या बियाणे मांजराचा मृत्यू होऊ शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 14 आहे, कोणत्या देशातील लोकांना कुत्रे पाळल्यास सर्वाधिक आवडते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी अमेरिका. याचं उत्तर अमेरिका देशातील लोकांना कुत्रे पाळण्यास सर्वाधिक आवडते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 15 आहे, 24 तासात मानव किती वेळा श्वास घेतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 26,000 वेळा, ऑप्शन बी 200 वेळा, ऑप्शन सी 500 वेळा, ऑप्शन डी 1000 वेळा. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर 24 तासात मानव 26,000 वेळा श्वास घेतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 16 आहे, कोणत्या देशातील कपड्यांवर वृत्तपत्र छापले जाते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी स्पेन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी पाकिस्तान. ह्याचं उत्तर आहे स्पेन देशातील कपड्यांवर वृत्तपत्र छापले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 17 आहे, सूर्याभोवती सर्वात कमी वेळा कोणता ग्रह फिरतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी पृथ्वी, ऑप्शन डी वरील नाही. याचं उत्तर सूर्याभोवती सर्वात कमी वेळेत बुध ग्रह फिरतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 18 आहे, सिक्का जमाने ह्या म्हणीचा अयोग्य अर्थ काय? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए खोटे आश्वासन देणे, ऑप्शन बी प्रभाव स्थापित करणे, ऑप्शन सी खूप सन्मान देणे, ऑप्शन डी चोरी करणे. तर याचं उत्तर सिक्का जमाने या म्हणीचा योग्य अर्थ आहे प्रभाव स्थापित करणे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे, उन्हाळ्यात जास्त प्रमाणात बर्फाचा गोळा खाल्ल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सर्दी खोकला, ऑप्शन बी ॲसिडिटी, ऑप्शन सी ताप, ऑप्शन डी मधुमेह. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला आपले अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर उन्हाळ्यात जास्त प्रमाणात बर्फाचा गोळा खाल्ल्यास सर्दी खोकला आजार होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे ढास चावल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए डेंगू, ऑप्शन बी मलेरिया, ऑप्शन सी कावेळी, ऑप्शन डी नागिन. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.